नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्वी प्रशासनाला सज्जतेचा इशारा। शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी ठोस मागण्या। काल दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदुरा शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी थेट नांदुरा पोलीस ठाणेदार श्री जयवंत सातव साहेब यांना सविस्तर निवेदन सादर केले। फेब्रुवारी 19 रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवासह मार्च महिन्यात निघणाऱ्या भव्य शिवजयंती मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने अत्यंत कडक आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या: मिरवणुकीदरम्यान चोख आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, शहरातील संवेदनशील भागांवर ड्रोनद्वारे सतत नजर ठेवावी, आपत्तिजनक गाणी, भडकाऊ घोषणा आणि सोशल मीडियावरील अफवा यावर तात्काळ कारवाई करावी, नशेच्या अवस्थेत सहभागी होणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, संवेदनशील चौक व भागांत विशेष सुरक्षा पथके तैनात करावीत। आझाद पठाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शिवजयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, शौर्य आणि एकतेचा संदेश देणारा दिवस आहे। या दिवशी कोणत्याही प्रकारे शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही। प्रशासनाने आधीच सज्ज राहून ठोस पावले उचलावीत। त्यांनी पुढे हिंदू मुस्लिम ऐक्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की नांदुरा शहर हे सामाजिक सलोख्याचे प्रतीक राहिले आहे, त्यामुळे अफवा, भडकाऊ वक्तव्ये किंवा द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तींपासून सर्व नागरिकांनी सावध राहावे आणि शांतता टिकविण्यासाठी सहकार्य करावे। पोलीस प्रशासनाने निवेदनाची दखल घेत सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एकूणच शिवजयंती उत्सव उत्साहात आणि शिस्तीत पार पडावा, शहरात बंधुभाव आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही जबाबदारीची भूमिका घेणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे। 17/2/2026 रोजी माननीय नांदुरा ठाणेदार साहेब यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन एक निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय माननीय ठाणेदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय आहे की नांदुरा शहरात दिनांक 19/2/2025 व मार्च महिन्यात शिवजयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत कायदा व्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधक उपाययोजना करण्याची विनंती अर्जाद्वारे करण्यात आलेली आहे। कारण की छत्रपती दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। नांदुरा शहरात सर्व धार्मिक समाज एकोप्याने व शांततेने वास्तव्यात असला तरी मागील काही वर्षापूर्वी मिरवणूक दरम्यान काही अनुचित प्रकार घडून सामाजिक वातावरणाला गाळबोट लागलेले आहेत। भविष्यात कोणी अनुचित अथवा अनुचित घटना घडू नये तसे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य, शांतता, कायदा सुव्यवस्था अभूत राहावी या उद्देशाने आम्ही नांदुरा शहराचे प्रतिष्ठित नागरिक व समाजवादी पार्टीच्या वतीने आज खालील पलवाने निवेदन माननीय ठाणेदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेला आहे। आमच्या खालील ठाम मागण्या आहे की शिवजयंती मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात संवेदनशील ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, संपूर्ण मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेरे सतत देखरेख ठेवण्यात यावी, शासन नियमानुसार परवानगी प्राप्त मर्यादेपर्यंत साऊंड सिस्टीम वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात यावे, वादग्रस्त भडकाऊ धार्मिक भावना दुखारी अथवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गाणी वाजवण्यात कडक प्रतिबंध करण्यात यावा, निवडणुकीदरम्यान वादग्रस्त मंजूर घोषणा, वक्तव्य तसेच अत्यंत बॅनर, पोस्टर यावर पूर्ण बंदी घालण्यात यावी, बाहेर गावून येणाऱ्या तसेच दारूच्या नशेत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवून तत्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी व हिंदू मुस्लिम सामाजिक एका बाधा आणू शकणाऱ्या समाजकर्ता गटावर गुप्त पाळा ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी।
मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सर्व जाती धार्मिक स्थळे मस्जिद मंदिर दर्गा या प्रांतात सर्व कडक व विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा जेणेकरून कोणती अनुचित प्रकार घडू नये बहुतेक शांतता व कायदा व्यवस्था तसेच प्रश्न बंधुभाव खास कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण अनुचित घटना घडू नये यासाठी 2 कॅमेरे पुरेसा पोलीस बंदोबस्त प्रतिबंध उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात यावी ही नम्र विनंती असं आज निवेदन देण्यात आलं आहे कारण की शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आराध्य दैवत आहे हे कुणी एका जातीचे नसून हे सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध दलित भारतातील प्रत्येक नागरिकाचे आराध्य दैवत आहे यात कोणी शंका नाही मात्र काही समाजकंटक व सत्ताधारी पक्ष हे महापुरुषाच्या नावावर घाणेरडे अपेक्षा करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न करत आहे कारण की शिवाजी महाराज यांनी जेव्हा अफजल खान यांचे वध केले व त्यांचे वध केल्यानंतर त्यांनी त्यांचे माते मा जिजाऊ यांना विचारले की माते याचा आता काय करायचा त्यावेळी मा जिजाऊ यांना स्पष्टपणे शिवाजी महाराज यांना आदेश दिले होते की जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपला तो शत्रू असते माणूस मेला त्याच्यासोबत शत्रुता खत्म होते म्हणून अफजल खान यांना सन्मानपूर्वक मुस्लिम रीतिरिवाज प्रमाणे त्याची दफनविधी करण्यात यावी म्हणून आता हा प्रश्न पडत आहे की भारतीय जनता पार्टी व काही असामाजिक तत्व वारंवार जे महापुरुष या जगातून गेलेले आहे ते कोणतेही समाजाचे असो त्यांच्या विरोधात बोलून एका प्रकारे मा जिजाऊ यांच्या वक्तव्याचा व यांच्या आदेशाचा पालन करत नाही हे स्पष्ट दिसत आहे म्हणून सत्ताधारी पक्ष व असामाजिक तत्व यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये व शांततापूर्वक आपल्या महाराष्ट्रात आपले आराध्य दैवत महाराष्ट्राचे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे शांततापणे पार पाडावी ही नम्र विनंती